प्राध्यापक जी बी जाधव, गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड. विषय राज्यशास्त्र. प्रकरण 9 1945 नंतरचे जग. यामध्ये पार्ट 1 भाग 1 आज आपण पाहणार आहोत. उपगट काही प्रस्तावनेमध्ये आपण 1919 ते 1939 हा काळ आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये बदलाचा काळ म्हणून सांगता येईल. तर या काळामध्ये विचार जर आपण केला तर 1914 ते 1918 हा पहिल्या महायुद्धाचा काळ होता. 1919ला ते प्रत्यक्ष युद्ध संपुष्टात आलेलं होतं आणि त्यानंतर 1920ला जगामध्ये शांतता व सुव्यवस्था स्थापन व्हावी, जगामध्ये शांतता व सुव्यवस्था राखली जावी यासाठी याच काळामध्ये 1920ला राष्ट्रसंघाची निर्मिती केली गेलेली होती. परंतु युरोपमधील संघर्ष हा काही संपलेला नाही आणि त्यामुळे जगाने पुन्हा एकदा युद्ध अनुभवलं. तर 1938लाच दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि 1939ला हे दुसरं महायुद्ध सुरू झालं. तर निश्चितच असं सांगता येईल की 1939 ते 1945 या काळामध्ये दुसरं महायुद्ध झालं. तर या काळाचा विचार जर केला तर 1939 ते 45 या दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकलेला होता, त्यामुळे बेचिराख झालेलं होतं. जर्मनी, फ्रान्स, इटली या युरोप राष्ट्राचा पराभव झालेला होता. परंतु निश्चितच याचा विचार जर केला तर युरोपमधील संघर्षामुळे पुन्हा एकदा युद्धाला सामोरं जावं लागलं आणि यामध्ये ज्या उद्देशाने राष्ट्रसंघाची स्थापना झालेली होती, जगामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी राष्ट्रसंघाची जी काही स्थापना झालेली होती त्याला निश्चितच दुसरं महायुद्ध सुरू झाल्यामुळे, दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडल्यामुळे त्याला अपयश आलं असं आपल्याला म्हणता येऊ शकते. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणामध्ये अनेक बदल घडून आले, तर त्याचे आज देखील महत्त्व आपल्याला जाणवते. या बदलाचा विचार जर केला तर या बदलांनी महायुद्धोत्तर काळातील जागतिक व्यवस्थेचा पाया तयार केलेला आहे. निश्चितच या जागतिक व्यवस्था जे काही आहे तिचं सुरुवात इथूनच झालेली असं म्हणता येईल. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण जर विचार केला तर दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणी जे काही बदल झालेले आहेत त्यामध्ये याच काळामध्ये शीतयुद्धाची सुरुवात झालेली आहे. 1945ला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये एकाच गटामध्ये असणारे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका हे एकमेकांच्या समोर उभे टाकलेले होते. तर या 1945 नंतरचं जे युद्ध आहे ज्याला आपण शीतयुद्ध म्हणतो ते आपल्याला असं सांगता येऊ शकेल की जे कुठल्याही प्रकारचं शस्त्राशिवाय लढलं जाणारं युद्ध होतं. मैदानावरचं ते युद्ध नव्हतं, तर ते एक विचाराचं युद्ध होतं. या ठिकाणी असा विचार या ठिकाणी पुढे आला की सोव्हिएत रशिया आणि अमेरिका या दोन जे काही सत्ता होत्या या सत्ता एकमेकांच्या समोर उभ्या टाकल्या. म्हणजेच 1945 नंतर खऱ्या अर्थाने विचाराच्या युद्धाला, विचाराच्या संघर्षाला सुरुवात झाली. भांडवलशाही विरुद्ध ज्याला आपण साम्यवादी विचारसरणी म्हणतो, या दोन्ही विचारसरणी एकमेकांच्या समोर उभ्या टाकल्या आणि त्यामुळे या ठिकाणी जे काही द्विध्रुवीय जग म्हणून ज्याला द्विध्रुवीयता म्हणता येईल, जगाची दोन विभागामध्ये विभागणी झाली, दोन विचारामध्ये विभागणी झाली आणि त्याचा विचार जर केला तर आपण शीतयुद्ध ज्याला कोल्ड वॉर म्हणतो त्या जागतिक व्यवस्थेचा पाया हा तयार केला आणि या काळात शीतयुद्धाची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तर दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामाचा विचार केला तर दोन्ही युद्धादरम्यान जे काही बदल सुरू झालेले होते त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात निश्चित स्वरूप प्राप्त झाले. हे आपल्याला बदल खालीलप्रमाणे पाहावं लागेल. तर पहिला मुद्दा आहे युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट. तर
पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याचा विचार जर केला तर निश्चितच 19व्या-20व्या शतक हे खऱ्या अर्थाने याला आपण युरोप केंद्रित कालखंड मानला जातो. कारण संपूर्ण जग हे युरोप केंद्रित बनलेलं होतं आणि त्यामुळे युरोप केंद्रित कालखंड असं म्हणावं लागेल. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी, फ्रान्स, इटली या युरोप राष्ट्राचा, ज्याला युरोपमधील राष्ट्र म्हणता येईल, हे युरोप राष्ट्राचा पराभव झाला आणि युनायटेड किंगडम ज्याला आपण म्हणतो, इंग्लंड, युनायटेड किंगडम हे उद्ध्वस्त झाले. तर या दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम म्हणून युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट पाहत असताना युरोपकडेच 19व्या-20व्या शतकामध्ये जवळपास आपल्याला सत्ता म्हणता येईल किंवा त्यांनी वसाहती स्थापन केलेल्या होत्या, त्यांनी साम्राज्य स्थापन केलेलं होतं. संपूर्ण जगावर या ठिकाणी जे काही वर्चस्व आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली या युरोप राष्ट्राचा पराभव झाला. युनायटेड किंगडम उद्ध्वस्त झालेलं होतं आणि त्यामुळे दुसरीकडे आपण जर विचार केला तर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या ज्या मोठ्या सत्ता होत्या, बड्या सत्ता होत्या, त्या निश्चितच पुढे आल्या, उदयाला आल्या आणि त्यामुळे युरोपीय सत्तांचं दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणी महत्त्व कमी झालं. म्हणजेच याचाच अर्थ अमेरिका आणि युरोप राष्ट्र किंवा सोव्हिएत रशिया, अमेरिका आणि युरोप राष्ट्र हे एकमेकांच्या समोर उभे टाकलेले होते. यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली होती आणि यामध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली या युरोप राष्ट्राचा पराभव झाला. अर्थातच या ठिकाणी सोव्हिएत रशिया मित्र राष्ट्र म्हणून, अक्ष राष्ट्र आणि मित्र राष्ट्र ज्याला म्हणतो, अक्ष राष्ट्रामध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली आणि मित्र राष्ट्रामध्ये सोव्हिएत रशिया, अमेरिका आणि इतर देश होते. तर मित्र राष्ट्राचा विजय झाला आणि अक्ष राष्ट्राचा पराभव झाला. अक्ष राष्ट्र म्हणजेच युरोप खंड आणि या युरोप खंडातील युरोप राष्ट्राचा पराभव झाल्यामुळे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन्ही सत्ता उदयाला आल्या, बड्या सत्ता उदयाला आल्या, पुढे आल्या आणि निश्चितच या ठिकाणी युरोपीय सत्ताचं महत्त्व यामुळे कमी झालं. आता संपूर्ण जगाचा विचार जर केला तर जग हे युरोप केंद्रित राहिलेलं नाही. युरोप केंद्रित राहिलेलं नसल्यामुळे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांचं महत्त्व आपल्याला वाढलेलं दिसतं आणि त्यामुळेच युरोपीय राष्ट्राचं महत्त्व कमी झालं. म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाचा खऱ्या अर्थाने परिणाम सांगत असताना युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट हे आपल्याला सांगावं लागेल. यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा दुसरा परिणाम युरोपची विभागणी. तर युरोपची विभागणी कशी झाली हे पाहत असताना दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सोव्हिएत रशियाचं जे सैन्य होतं, या सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोपचा जो काही प्रदेश आहे तो व्याप्त केलेला होता. पश्चिम युरोपवर अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडम या पाश्चात्य राष्ट्रांनी ताबा मिळवलेला होता आणि जर्मनीचा पराभव झाल्यानंतर दोन्ही बाजूंना आपापल्या प्रदेशावर ताबा कायम ठेवायचा होता. त्यामुळेच दोन्ही बाजू ताबा कायम ठेवण्यासाठी भक्कम होत्या, मजबूत होत्या आणि म्हणूनच या ठिकाणी युद्ध संपलं तेव्हा खऱ्या अर्थाने युरोपचे पूर्व आणि पश्चिम अशा प्रकारची विभागणी झाली. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा शेवट हा खऱ्या अर्थाने युरोपच्या विभागणीला कारणीभूत ठरला असं म्हणावं लागेल. दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम म्हणून आपल्याला युरोपची विभागणी म्हणून आपल्याला सांगता येऊ शकेल. युरोपची विभागणी या कालखंडामध्ये झाली आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये युरोपची विभागणी झाली, हा एक परिणाम आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरं आहे विचारप्रणालीचं कार्य. रशियातील 1917च्या बोल्शेविक क्रांतीने आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये विचारप्रणाली हे एक नवीन घटक आणण्याचा प्रयत्न केला आहे. रशियामध्ये 1917ला रशियन क्रांती, बोल्शेविक क्रांती आपल्याला म्हणता येईल, या आंतरराष्ट्रीय संबंधात विचारप्रणाली एक नवीन घटक आणलेला होता. या क्रांतीनंतर सोव्हिएत रशियाची साम्यवादी राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. म्हणजे बोल्शेविक क्रांतीनंतर एक साम्यवादी राष्ट्र म्हणून, साम्यवादी
राष्ट्र म्हणून याची जी काही सोव्हिएत रशियाची निर्मिती झाली, सोव्हिएत रशियाच्या अधिपत्याखाली पूर्व युरोपीय राष्ट्रांनी जे काही पूर्व युरोपीय जे राष्ट्र होते त्यांनी साम्यवादी विचारप्रणाली या ठिकाणी मान्य केली. म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम म्हणून या ठिकाणी विचारप्रणालीच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. युरोपचे जे काही 2 विभाग पडलेले होते, पूर्व आणि पश्चिम असं विभाजन झालेलं होतं. तर पूर्व युरोप हा साम्यवादी विचारप्रणालीच्या अधिपत्याखाली होता, तर पश्चिम युरोप हा भांडवलशाहीच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे पश्चिम विभाग या ठिकाणी निश्चितच युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था ही मान्य केल्यामुळे ते निश्चितच अमेरिकेच्या बाजूने गेले, तर पूर्व युरोप हे या ठिकाणी सोव्हिएत रशियाच्या बाजूने राहिले. तर द्विध्रुवीय जग म्हणून आपल्याला या दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम सांगता येऊ शकेल की 2 विभाग या ठिकाणी या दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाला सुरुवात झाली, त्यामुळे आपल्याला विभाजन झालं असं म्हणावं लागेल. तर युरोपच्या विभागणीला विचारप्रणालीचे एक नवीन अंग या दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामाचा विचार केला, तर या दुसऱ्या महायुद्धामुळे निश्चितच युरोपच्या विभागणीला एक विचारप्रणाली हे एक कारणीभूत ठरलेली आहे आणि भांडवलशाही विरुद्ध साम्यवादी अशी एक जगाचं विभाजन या 2 विचारसरणीमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच भांडवलशाही विरुद्ध साम्यवादी, तर सोव्हिएत रशियाच्या अधिपत्याखाली जेवढे पूर्व युरोपमध्ये राष्ट्र होते त्यांनी सर्वांनी साम्यवादी विचारप्रणाली मान्य केली. याचाच अर्थ ते सर्व सोव्हिएत रशियाच्या बाजूने गेले, तर पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली. म्हणजे पूर्व युरोपीय राष्ट्र जसं सोव्हिएत रशियाच्या बाजूने गेले, तसे पश्चिम युरोपीय राष्ट्रसुद्धा अमेरिकेच्या बाजूने गेले असं म्हणावं लागेल. कारण भांडवलशाही व्यवस्था मान्य केली म्हणजे ते अमेरिकेच्या बाजूनं गेलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर संयुक्त राष्ट्राची स्थापना. आपल्याला माहीत आहे की पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर पहिल्या महायुद्धाचे जे काही परिणाम आहे संपूर्ण जगाला या ठिकाणी त्याला सामोरं जावं लागलेलं होतं. पहिल्या महायुद्धाचे परिणाम विचारात घेतले तर दुसरं महायुद्ध होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर, जगाच्या पातळीवर विचार जर केला तर शांतता आणि सुव्यवस्था नांदण्यासाठी, शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी या ठिकाणी पुढाकार घेणं महत्त्वाचं होतं. आणि अशा पुढाकारातूनच या ठिकाणी राष्ट्रसंघाची स्थापना झालेली होती. दुसरं महायुद्ध होऊ नये यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना झालेली होती. पण या युरोपमध्ये जे काही संघर्ष आहे तो कायम होता आणि युरोपमधला संघर्ष हा संपुष्टात न आल्यामुळे जगाला एका युद्धाला सामोरं जावं लागलं, ज्याला आपण दुसरं महायुद्ध म्हणतो. 1938मध्ये त्याची ठिणगी पडली आणि 1939ला युद्धाला सामोरं जावं लागलं. हे युद्ध 1945पर्यंत चाललं आणि 1945ला ते संपुष्टात आलं. म्हणजे युरोप राष्ट्राचा पराभव झाला, जर्मनी, फ्रान्स, इटलीचा पराभव झाला, सोव्हिएत रशिया, अमेरिका ज्याला आपण मित्रराष्ट्र म्हणतो यांचा विजय झाला. परंतु या ठिकाणी या दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम विचारात घेतले तर तिसरं महायुद्ध हे होऊ नये हीच जगाला विचार करण्याची गरज होती. आणि म्हणूनच जागतिक पातळीवर या ठिकाणी परत एकदा तिसरं महायुद्धाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये यासाठी जागतिक पातळीवर शांतता व सुव्यवस्था राखली जावी, नांदावी आणि एक विकासाचा बाबतीमध्ये निश्चितच जागतिक पातळीवरच्या मानवांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपलं जीवन दीर्घकाळापर्यंत जगता आलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी चिंता, काळजी किंवा भीती मनामध्ये राहू नये यासाठी बिनधास्तपणे त्यांना आपलं जीवन जगता आलं पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने युद्ध टाळणं ही भूमिका घेणं महत्त्वाचं होतं. आणि हीच भूमिका या दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम विचारात घेतला तर तिसरं महायुद्ध होऊ नये, तर दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम
असे झालेले होते की संपूर्ण जगाला झळ बसलेली होती. कारण अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकल्यामुळे बेचिराख झालेलं होतं. तर यानंतरचं आपण जर विचार केला तर निश्चितच युद्धसामुग्री, युद्धसाहित्य किंवा एकूणच युद्धाची तयारी विचारात घेतली तर नक्कीच प्रत्येक देश या बाबतीमध्ये भक्कम बनत चाललेला होता. त्यामुळे जे काही महत्त्वाच्या सत्ता होत्या ती आपली ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यामुळे तिसरं महायुद्ध जर झालं तर या पृथ्वी तलावर कोणताही एकही जीव जिवंत राहू शकणार नाही असे परिणाम तिसऱ्या महायुद्धाचे होते. म्हणूनच संपूर्ण जगाने शांततेची भूमिका घेऊन या ठिकाणी एक महत्त्वाची संघटना ज्याला आपल्याला म्हणता येईल ते स्थापन केलेली आहे, ज्याला आपण संयुक्त राष्ट्र म्हणतो. या संयुक्त राष्ट्राची स्थापना ही 24 ऑक्टोबर 1945ला झालेली आहे. तर हे एक महत्त्वाची घटना म्हणून, दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम म्हणून एक महत्त्वाची घटना म्हणून संयुक्त राष्ट्राची स्थापना सांगता येईल. शांतता व स्थैर्य राखण्यासाठी संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेली आहे. तर आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून या संयुक्त राष्ट्राची स्थापना, ही आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती या ठिकाणी केली गेली. आता राष्ट्रसंघाच्या जागी संयुक्त राष्ट्र हे कार्य करणार होते. तर निश्चितच या ठिकाणी 1945ला संयुक्त राष्ट्राची स्थापना जशी झालेली होती तशी 1920ला युद्ध थांबवण्यासाठीच, जागतिक पातळीवर शांतता व स्थैर्य नांदावे यासाठीच राष्ट्रसंघाची स्थापना झालेली होती, पण त्याला अपयश आलेलं होतं. म्हणून अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय जे काही पातळीवर अशी एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली की ज्यामुळे आपण जर पाहिलं तर 1945ला युद्ध समाप्त झालं, संपुष्टात आलं. 1945लाच राष्ट्रसंघाची, संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली आणि आज आपण विचार केला तर नक्कीच जवळपास 75 वर्ष हे उलटलेले आहेत. तिसरं महायुद्ध झालं नाही याचाच अर्थ संपूर्ण जगाने शांतता व स्थिरता नांदावी हीच भूमिका घेऊन छोटे मोठे जे काही संघर्ष आहेत, छोटे मोठे जे काही वाद आहे ते नक्कीच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर जे संघटना स्थापन झाली या संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून ते सोडवले जातात, संपुष्टात आणले जातात. आणि निश्चितच संयुक्त राष्ट्राचा विचार जर केला तर संयुक्त राष्ट्राची भूमिका ही महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था राखणे ही भूमिका तर आहेच, परंतु मानवी हक्काचं संरक्षण झालं पाहिजे, मानवीय मदत पुरवली गेली पाहिजे, शाश्वत विकास संवर्धन झालं पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं उन्नयन झालं पाहिजे. यासाठी संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेली आहे. तर संयुक्त राष्ट्राची यामध्ये आपण जर विचार केला तर याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत, ज्याला आपण आमसभा म्हणतो, ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो, ती आमसभा ज्याला आपल्याला म्हणता येईल ती आहेच. त्यानंतर ज्याला कार्यकारी मंडळ म्हणतो तशी सुरक्षा परिषद आहे, आर्थिक सामाजिक मंडळ आहे, विश्वस्त परिषद आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, सचिवालय आहे. या विविध शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे जशा शासनाचे 3 अंग आहेत तशाच प्रकारचं या संयुक्त राष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी 3 अंगाच्या माध्यमातून जागतिक पातळीवरच्या समस्या, प्रश्न हे या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळाच्या माध्यमातून सोडवले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर सचिवालयसुद्धा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये ज्याला प्रशासकीय जबाबदारी म्हणता येईल ती या माध्यमातून पार पाडली जाते. अशा संयुक्त राष्ट्राच्या बाबतीमध्ये माहिती आपल्याला पुढे पाहायचीच आहे. यानंतर आशियाचा उदय, या काळातील आणखी एक महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आशिया व आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी किंवा स्वातंत्र्याच्या लढ्याचे यश. त्यातूनच पुढे आशिया आफ्रिकेतील देश स्वतंत्र होऊ लागले. तर आशियाचा उदय जे काही झालेला आहे हे निश्चित एक महत्त्वाचा प्रवाह म्हणून आपल्याला वसाहतवादाच्या विरोधामध्ये किंवा स्वातंत्र्य लढ्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी जे काही आंदोलनं झाली, लढे झाले आणि वसाहतवादाच्या विरोधामध्ये जे काही जनतेने नक्कीच या ठिकाणी जे पुढे आलेले होते
आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश या ठिकाणी स्वतंत्र होऊ लागलेले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी वसाहतवादाच्या विरोधात म्हणजे युरोप केंद्रित कालखंड म्हणून सांगता येऊ शकेल किंवा युरोप केंद्रित जे काही संपूर्ण जग बनलेलं होतं, वसाहतवाद स्थापन झालेला होता किंवा वेगवेगळ्या याच्यावर जे काही त्यांनी सत्ता मिळवलेली होती, त्यातून या ठिकाणी आपल्याला सार्वभौमत्व प्राप्त झालं पाहिजे, स्वातंत्र्य प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्याच्या दृष्टीनं या ठिकाणी लढायला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे त्यातूनच आशिया खंडातील आणि आफ्रिका खंडातील अनेक देश स्वतंत्र होऊ लागलेले होते. हा एक दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम आपल्याला सांगता येऊ शकेल. धन्यवाद विद्यार्थी.